So what is the angle of friction? When the body is in equilibrium, then maximum angle between resultant reaction and normal reaction is called as angle of friction. It is also called as limiting angle of friction and denoted by phi. Phi ने denoted होतं. Okay. So इकडे बघा आता जस्ट एक ब्लॉक आहे जमिनीवर प्लेस केलेला, त्याला आपल्याला ओढायचं आहे. सो वी हॅव अप्लाइड फोर्स P. सो लेट अस सी द फ्री बॉडी डायग्राम ऑफ दिस बॉडी. ठीक आहे. ह्या बॉडीचं वेट असेल एक, ते वेट काय असेल, डाऊनवर्ड ॲक्ट होईल बॉडीपासून. राईट. अप्लाइड फोर्स P या डायरेक्शनमध्ये आहे. हा ग्राउंड आहे, तो नॉर्मल रिएक्शन सपोर्ट करेल. हे नॉर्मल रिएक्शन RN, नॉर्मल रिएक्शन RN, अँड दिस इज द फ्रिक्शनल फोर्स F. बॉडीचं मोशन कोणत्या साईडला होणार आहे, या साईडला. सो फ्रिक्शन फोर्स विल बी अपोजिट टू द मोशन. करेक्ट है फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम करेक्ट आहे का? फ्री बॉडी डायग्राम करेक्ट आहे का? मी 3 वेळेस विचारणार नाही बरं का. यस सर. सो F इज इन अपोजिट डायरेक्शन. सो F आणि R बी इकडे घेतलं बघा परत, F अँड R. सो या दोघांचा एक रिझल्टंट फोर्स असेल या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. वी हॅव सीन दिस इन रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. एक फोर्स इकडे आहे माझा, एक फोर्स इकडे आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये माझं रिझल्टंट असेल. रिझल्टंट P S किंवा R ने रिप्रेझेंट करेल. R. सो आय एम रिप्रेझेंटिंग दॅट रिझल्टंट विथ द R. ओके. सो या रिझल्टंटचा या नॉर्मल रिएक्शन सोबत जो अँगल असेल त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ फ्रिक्शन. त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. दिस इज वन फोर्स, फ्रिक्शनल फोर्स F. दिस इज नॉर्मल रिएक्शन RN. या डायरेक्शन मध्ये जो फोर्स असेल तो असेल रिएक्शन फोर्स. ठीक आहे. आपण पाहिले दोन फोर्सेस असताना रिएक्शन फोर्स कसा काढायचा, थर्ड फोर्स, रिझल्टंट फोर्स. पाहिले का नाही? सपोज मी ट्रायंगल लॉ लावला इथं. सो इथून स्टार्ट केलं मी, एक फोर्स F माझं या डायरेक्शनमध्ये, RN माझं व्हर्टिकल अपवर्ड आहे इथून. सो जी काही थर्ड साइड असेल ती रिझल्टंटची साइड असेल का वेक्टर डायग्राम वरून? सांगा बरं. जो कोई मेरी थर्ड साइड रहेगी वो मेरी रिजल्टेंट रहेगी ना. yes, ये मेरी थर्ड साइड जो है वो रिजल्टेंट है. सो पाइथागोरस थ्योरम लगा के हम रिजल्टेंट निकाल सकते हैं या नहीं, बोलो. यस सर. सो पाइथागोरस थ्योरम से r² = f² प्लस RN². जो रिजल्टेंट है = f² प्लस RN². सो r = अंडर रूट ऑफ f² प्लस RN. और दूसरा कौन सा मेथड है, हमने देखा दोनों फोर्सेस अगर कुछ एंगल से सेपरेट हो रहे हैं तो उसके लिए क्या करते हैं हम, रिजल्टेंट फोर्स कैसे निकालते हैं, p² प्लस q² प्लस 2pq cos थीटा. याद आ रहा है क्या ये फॉर्मूला सबको? रिजोल्यूशन ऑफ फोर्सेस में देखा था हमने, p² प्लस q² प्लस 2pq cos थीटा. ठीक है. या फिर थीटा कितना है, दो फोर्सेस में था. P मैंने F कंसिडर किया और Q मैंने RN कंसिडर किया. P माने F और Q माने RN. So what is the angle between these two forces, F and RN? 90 degree. 90 degree. So 90 degree is cos of 90 is 0. So it is equal to f² plus RN². Same result we got. Yes or no? Right? Yes sir. Next. So R is equal to f² plus RN². Okay. F is equal to mu into RN. We know already this coefficient of friction, F mu is equal to F by RN. So F is equal to mu into RN. So we put F value here, mu RN चा whole square plus RN चा whole square, mu square RN² plus RN². So RN² कॉमन घेतले 1 plus mu का whole square, 1 plus mu square. So RN² अंडर रूटच्या बाहेर घेतलं तर RN square root of 1 plus mu square. So resultant force is equal to RN square root of 1 plus mu square.
सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता बघा हे जे आपण वेक्टर डायग्राम काढलाय, सो आर एन आणि एफ मधला आर एन आणि ठीक आहे फाय अँगल कोणामध्ये आहे सांगा मला. फाय अँगल आर एंड आर, राईट. सो आर एन अँड आर. हा फाय अँगल आहे. ठीक आहे. म्हणजे आपण फाय अँगल असेल का. सो टॅन ऑफ फाय सांगा मला किती राहील. व्हॉट विल बी टॅन ऑफ फाय. काय टॅन ऑफ फाय आर एन फाय बघा अँगल कशामधला आहे. आर एन आणि आर नॉर्मल रिएक्शन आर एन. हे बघा हे नॉर्मल रिएक्शन आर एन फोर्स वर जातोय आणि रिझल्टंट फोर्स काय आर. हा या दोघांमधले अँगल फाय हा पण फाय असेल. मग अपोजिट अँगल्स. टॅन ऑफ फाय इज इक्वल टू वॉट. काय लिहू. टॅन थिटाचं एक फॉर्म्युला काय. अपोजिट बाय व्हॉट इज टॅन थिटा. आर इक्वल हा टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट बाय ऍडजस्टंट. सांगा अपोजिट काय. फायचे अपोजिट काय एफ. ऍडजस्टंट काय आर एन. आर एन. एफ इज इक्वल टू म्यू आर एन असतं डिवाइड बाय आर एन. सो टॅन ऑफ फाय इज इक्वल टू म्यू. म्यू. सो हेच लिहिलेलं आहे बघा. म्यू इज इक्वल टू टॅन ऑफ फाय. ठीक आहे. सिंपल आहे बघा. एक फोर्स आपला एफ असा आहे, आर एन असा आहे, हा आहे आपला रिझल्टंट आर. ठीक आहे. एफ ला पॅरलल मी इकडून काढली लाईन. हे आहे माझं फाय, राईट. सो दिस विल बी माय एफ. वर्टिकली आर एन. वर्टिकल साइड म्हणजे नॉर्मल रिएक्शन, हॉरिझॉन्टल साइड म्हणजे एफ. सो टॅन ऑफ फाय वापरला आपण. अपोजिट आहे एफ, ऍडजस्टंट काय आर एन. एफ ची व्हॅल्यू काय असते म्यू आर एन डिवाइड बाय आर एन. सो टॅन ऑफ फाय इज इक्वल टू. नोट डाऊन करावे. वेट सर. पहिले मागचं स्क्रीनशॉट काढून घ्या. फ्री बॉडी डायग्राम वगैरे. Done? Yes sir. Next we are going to see laws of friction. So friction मध्ये दोन टाइपचे, स्टॅटिक आणि डायनामिक. सो फर्स्ट वी विल सी द लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे समजले का. याच्यामध्ये काय डाऊट आहे का मागच्या डेरिव्हेशन मध्ये. No doubt sir. So first law is frictional force act tangential to the common surfaces in contact. हे ऑलरेडी सांगितलेलं आहे मी. सेकंड पॉइंट, फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज ऍक्ट्स अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. हे पण सांगितलेलं आहे कालच्या लेक्चरमध्ये. येस. फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट टँजेन्शियल अँड फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. थर्ड, व्हॉट इज थर्ड पॉइंट, फोर्स ऑफ फ्रिक्शन कॅन बी इन्क्रीज्ड अप टू लिमिटिंग फ्रिक्शन. बरोबर आहे. जी काही लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू असते ती मॅक्झिमम व्हॅल्यू असते, तिथपर्यंतच तो रेजिस्टन्स देऊ शकतो, राईट, मोशनला. येस ऑर नो.
अप Yes, टू sir. लिमिटिंग फ्रिक्शन ओनलीच मॅक्झिमम फ्रिक्शनची व्हॅल्यू असू शकते. आपण एक्झाम्पल पण पाहिलं होतं बघा. सो दिस एक्झाम्पल वी हॅव सीन. मॅक्झिमम लिमिटिंग फ्रिक्शन 50 न्यूटन आहे. सो आपण 10 न्यूटन अप्लाय केलं तर फ्रिक्शन फोर्स 10 न्यूटन होईल. 30 न्यूटन अप्लाई किया तो 30 न्यूटन रेजिस्टेंस ये 40 न्यूटन जर अप्लाई किया तो 40 न्यूटन का रेजिस्टेंस आएगा. सो मैक्सिमम रेजिस्टेंस कितना आएगा 50 न्यूटन बिकॉज इट इज अ लिमिटिंग फ्रिक्शन वैल्यू. Yes. So force of friction can आता तर दाखवा की एक वेळेस. हाँ ओके. so fourth point is the static friction is always more than kinetic friction. Okay, this is the fourth point. Static friction is always more than kinetic friction. Fifth point is what? Coefficient of friction only depends upon the nature of surfaces. This is very important point. Coefficient of friction only depends upon nature of surfaces, rough or smooth in contact, and independent of weight of body and areas of surfaces in contact. Independent of weight of body and areas of surfaces in contact. ठीक आहे. जे काही कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आहे तुमचा तो ओनली डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ सर्फेसेस. सो रफ और स्मूथ इन कॉन्टॅक्ट. रफ सरफेस असेल तर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन जास्त असेल, स्मूथ सरफेस असेल तर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन कमी असेल. अँड इट इज इंडिपेंडेंट ऑफ वेट ऑफ बॉडी अँड एरियाज ऑफ सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट. हे इम्पॉर्टंट आहे. जे काही तुमचं म्यू आहे दॅट इज इंडिपेंडेंट ऑफ mu is independent of weight and area. Okay, weight of the body and area. Frictional force is self-adjusting force to the applied force but varying up to limiting value of friction. हे पण पाहिलं आपण. फ्रिक्शनल फोर्स इज सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स टू द अप्लाइड फोर्स. जसं जसं अप्लाइड फोर्स वाढेल तसं तसं फ्रिक्शनल फोर्स पण वाढेल बट वॅरिंग अप टू लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. सेम एक्झाम्पल कन्सिडर केलं होतं आपण. जसं जसं अप्लाइड लोड वाढतंय तसं तसं फ्रिक्शनल रेजिस्टन्स पण वाढतोय पण मॅक्झिमम 50च्या वर ते रेजिस्ट करू शकत नाही. सो आपण 60चा अप्लाय केला तरी तो 50 असं रेजिस्टन्स करेल, बॉडी मोशनमध्ये जाईल. येस ऑर नो? सो वी हॅव सीन इन लास्ट लेक्चर दॅट एक्झाम्पल. फोर्स ऑफ फ्रिक्शन. So the frictional force is self-adjusting force to the applied force but varying up to limiting value of friction. Next is laws of kinetic friction or dynamic friction. Laws of kinetic friction or dynamic friction. Laws of आता हे टॉपिक ते शिकायचे काय आपल्याला? लॉज ऑफ कायनेटिक फ्रिक्शन अँड डायनामिक फ्रिक्शन हे टॉपिक शिकायचे काय आपल्याला? येस. सो लॉज ऑफ कायनेट आपण काय पाहिलं आतापर्यंत? लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन पाहिलं. Static friction. नेक्स्ट इज लॉज ऑफ कायनेटिक फ्रिक्शन और डायनामिक फ्रिक्शन. सो फर्स्ट इज डायनामिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन स्टॅटिक फ्रिक्शन. फर्स्ट लॉ काय? डायनामिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन स्टॅटिक फ्रिक्शन. हे तुमच्या बुकमध्ये आहे, मी PDF सेंड करेल तुम्हाला. ठीक आहे. सेकंड लॉ काय आहे? सर हॅलो सर, काल तर मी ते 4थ्या चॅप्टरचे PDF सेंड करतो म्हणले होते ना. हो मी करतो आज. ठीक आहे. डायनामिक फ्रिक्शन इज लेस दॅन स्टॅटिक फ्रिक्शन. नेक्स्ट सिमिलरली या केसमध्ये पण ज्या डायरेक्शनमध्ये मोशन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये तुमचा फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट, कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स. सेकंड पॉईंट तो आहे. थर्ड पॉईंट, द फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन रिमेन्स कॉन्स्टंट ॲट लो स्पीड्स बट इट डिक्रीज विथ इन्क्रीज ऑफ स्पीड. सो जसं जसं आपण स्पीड इन्क्रीज करतो तसं तसं
कायनेटिक फ्रिक्शनचा फोर्स कमी कमी होत जातो. ठीक आहे. हे डायनामिक फ्रिक्शन म्हणजे काय, मोशनमध्ये जेव्हा बॉडी मोशनमध्ये तेव्हा पण थोडंफार फ्रिक्शन असतं, तेच फ्रिक्शन बघतो आपण. ओके. कायनेटिक फ्रिक्शन और डायनामिक फ्रिक्शन म्हणजे मोशनमध्ये जेव्हा येते बॉडी तेव्हा. स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये जोपर्यंत बॉडी रेस्टमध्ये आहे तोपर्यंत. ओके. सो द फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन रिमेन्स कॉन्स्टंट ॲट लो स्पीड्स. स्पीड्स म्हणजे काय, बॉडी ऑलरेडी मोशनमध्ये आहे, बट इट डिक्रीज विथ इन्क्रीज ऑफ स्पीड. ओके. सो कायनेटिक फ्रिक्शनचं जे आहे मॅग्निट्यूड ते डिक्रीज होईल विथ द इन्क्रीज ऑफ स्पीड. नेक्स्ट इज द रेशो ऑफ कायनेटिक फ्रिक्शन टू द नॉर्मल रिएक्शन इज कॉन्स्टंट अँड ऑलवेज लेस दॅन दॅट इन केस ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन. ठीक आहे. मीन्स लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे काय, स्टॅटिक कंडिशन झाली, स्टॅटिक इक्विलिब्रियम और लिमिटिंग इक्विलिब्रियम. सो म्यू फॉर कायनेटिक. आता कायनेटिक फ्रिक्शन टू द नॉर्मल रिएक्शन, फ्रिक्शन टू द नॉर्मल रिएक्शन याचा रेशो काय असतो, म्यू. फ्रिक्शनल फोर्स टू द नॉर्मल रिएक्शन याचा रेशो काय असतो, म्यू. सर ते चिन्ह आहे का सर, म्यू सर? म्यूचं चिन्ह काय आहे सर? असं आहे बघा, असं यू काढतो ना आपण, यू तर आणखीन एक दांडी करून लेफ्ट साइड, दॅट इज म्यू. ओके. So mu kinetic is less than mu static. Mu for kinetic is less than mu for static. ठीक है. So we have seen laws of static friction and laws of kinetic or dynamic friction. Next we are going to see factors on which force of friction or frictional resistance depends. This is also important point. Factors on which force of friction or frictional resistance depends. So frictional force entirely depends on nature of surfaces in contact. बरोबर आहे पॉइंट. जर सरफेस रफ असेल, ठीक आहे, तर फ्रिक्शनल फोर्स जास्त असेल, आणि सरफेस जर स्मूथ असेल तर फ्रिक्शनल फोर्स काय असेल, कमी. राईट. रिपीट सर एक वेळेस काय म्हणजे? फ्रिक्शनल फोर्स जर सरफेस स्मूथ असेल तर लेस असेल फ्रिक्शनल फोर्स, आणि सरफेस जेव्हा रफ असेल तेव्हा फ्रिक्शनल फोर्स विल बी हाय. येस. वाळवंटात बघा फ्रिक्शनल फोर्स जास्त असेल, वाळवंट किंवा ऑफ रोड, त्याच्यामुळे गाडी जास्त पॉवरवर पण स्लो चालेल. येस. आणि नॉर्मल आपलं स्मूथ रोड असेल तर गाडी काय फास्ट पडेल, राईट, because of less frictional force. Next is force of frictional also depends on normal reaction between the surfaces of contact. F is equal to mu into Rn हा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. मग F च्या फॉर्म्युलेमध्ये जर नॉर्मल F च्या फॉर्म्युलेमध्ये जर नॉर्मल रिएक्शन असेल, नॉर्मल F इक्वल टू म्यू आर, पुढचं काय सर? ते सफिक्स मध्ये n, r स्मॉल n, जस्ट नोटेशन आहे सर. अरे बाबा ते असं आहे, r सफिक्स टू द n स्मॉल n येते. ठीक आहे. जस्ट नोटेशन येते. F इज इक्वल टू म्यू इंटू Rn, n फॉर नॉर्मल रिएक्शन. सो F च्या फॉर्म्युलेमध्ये Rn आहे, म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन डिपेंड्स ऑन नॉर्मल रिएक्शन, राईट. नॉर्मल रिएक्शनवर डिपेंड करते. फ्रिक्शनल फोर्स डज नॉट डिपेंड अपॉन एरियाज ऑफ सरफेस इन कॉन्टॅक्ट. फॉर्म्युलेमध्ये कुठे एरियाचं आहे का मेन्शन? फॉर्म्युलेमध्ये बघा एरिया आहे का कुठं? नो सर. सो दॅट्स वाय फ्रिक्शनल फोर्स डज नॉट डिपेंड अपॉन एरियाज ऑफ सरफेस इन कॉन्टॅक्ट. Frictional force does not depend upon areas of surface in contact. Okay. Next condition बघतो आपण angle of repose. Next is what? Angle of repose. हे काय नोट डाऊन करायचं असेल तर करून घे कोणाला, किंवा स्क्रीनशॉट करून बुक मध्ये भेटून जाईल सगळं तुम्हाला.
तर स्क्रीनशॉट घेता मग बुकचा फोटो पाठवा. हां ठीक आहे. येस सर. येस सर. హలో లెక్చర్లనే హలో చేస్తాను ఫోన్. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, अँगल ऑफ रिपोज. आणि आपण जे काही डेरिव्हेशन बघणार होतो ते दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता सगळेजण रेडी आहेत का? याच्यामध्ये काही समजलं नाही तर पूर्ण चॅप्टर मध्ये काही समजणार नाही. ठीक आहे, करायचं चालू कॉन्सेप्ट. येस सर. येस सर. येस सर. सो मला सांगा, आपला सपोज एखादा फोर्स आहे असा, आपण त्याला कसं रिझॉल्व करतो दोन कंपोनंटमध्ये. ऑर्थोगोनल रिझोल्युशन माहीत असेल ना तुम्हाला, दोन कंपोनंटमध्ये कसं रिझॉल्व करतो त्याला एखाद्या फोर्सला. सांगा लवकर, झालेलं आहे ऑलरेडी. लवकर लवकर सांगा, मला म्हणजे अभ्यास नाही केला. बाकीचे कधीच होतं सर. थर्ड चॅप्टरचा आहे रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. त्या दिवशी नसेल सर. बाकीचं सांगा. एखादा फोर्स असा असेल तर आपण रिझॉल्व करू शकतो दोन कंपोनंटमध्ये. कोणकोणचे असतात ते दोन कंपोनंट्स? हॉरिझॉन्टल वर्टिकल. व्हेरी गुड. व्हॉट इज युअर नेम? विनोद डेटू. व्हेरी गुड विनोद. वन इज हॉरिझॉन्टल, वन इज व्हर्टिकल. राईट, करेक्ट आहे. आता सपोज एक फोर्स असा आहे, एक फोर्स असा आहे, ठीक आहे. आणि एक सपोज, ठीक आहे, तर हे सपोज थीटा आहे, तर हॉरिझॉन्टल कंपोनंट काय राहील? एफ कॉस थीटा राहील. व्हर्टिकल कंपोनंट काय राहील? एफ साइन थीटा. हे तर माहिती आहे सगळ्यांना. सपोज एक व्हर्टिकल फोर्स आहे, तो मी काय करतो, हे दोन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे बघा, एफ एच आणि एफ बी. सो सपोज एक प्लेन आहे, ओके, इन्क्लाइंड प्लेन आहे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. मी त्याचं एक या फोर्सचा मी एक कंपोनंट या डायरेक्शनमध्ये रिझॉल्व करतो. हे एक कंपोनंट याला परपेंडिक्युलर करावं लागेल मला, म्हणजे या डायरेक्शनमध्ये होईल, बिकॉज दिस टू आर परपेंडिक्युलर. समजते? सो आपण बघा, ज्याच्यासोबत अँगल असतो प्लेनचा, या मेन फोर्सचा ज्याच्यासोबत अँगल असतो ज्या प्लेनसोबत, तो कॉस कंपोनंट असतो. बरोबर आहे का? ठीक आहे. मेन फोर्सचा अँगल बघा ज्या प्लेन सोबत असतो, हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे, हॉरिझॉन्टल वाला कंपोनंट, त्याचा काय असतो? कॉस कंपोनंट असतो. राईट, म्हणजे हा मेन फोर्स आहे आपला. ह्याचा सपोज या प्लेन सोबत आपण अँगल काढला तर किती होईल? हा 90 मायनस थीटा होईल का? येस सर. ठीक आहे. हा कंपोनंट काय होईल अलॉंग द प्लेन वाला? एफ कॉस ऑफ 90 मायनस थीटा लिहू का? हो सर. समजते सगळ्यांना? व्हेरी इम्पॉर्टंट. हा, येस सर. सो कॉस ऑफ 90 मायनस थीटा काय असते सांगा आता? मॅथ्सचं बघा तुम्ही, इकडच्या साईडचं सर. हे बघा, हे 0, 90, 270, 180 आणि 270. 90 मध्ये काय होतं? चेंज होतं. राईट, साईनचं कॉस, कॉसचं साईन, इधर ऑल पॉझिटिव्ह, ASTC.
इकडं सगळे पॉझिटिव्ह असतात. कॉस 90 मायनस थिटा, 90 मायनस थिटा कुठं येतं आहे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. ठीक आहे, कॉस 90 आहे, 90 मध्ये काय होतं? चेंज होतं. कॉसचं साईन, साईनचं कॉस, साईन थिटा येईल. हे इथं ऑल पॉझिटिव्ह मीन्स पॉझिटिव्ह. हे तुम्ही शिकले असतील ना मॅथ्समध्ये. येस सर. सो कॉस ऑफ 90 मायनस थिटा इज इक्वल टू साईन थिटा. याला काय लिहू मग? एफ साईन थिटा लिहू का? लिहा सर. याला काय लिहू मग? एफ कॉस थिटा. ठीक आहे, समजलं आता? येस और नो? येस सर. येस सर. ठीक आहे, आता अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय असतं ते बघू आपण. मॅक्झिमम कंडिशन मध्ये काय होतं की इन्क्लाइंड प्लेनवर बॉडी ठेवलेली असते. ओके, इन्क्लाइंड प्लेनवर सपोज ह्या इन्क्लाइंड प्लेनवर एक रेक्टेंग्युलर ब्लॉक ठेवलेला आहे. तो काय करू शकतो? स्वतःच्या वेटनी इकडं मोशन होऊ शकते त्याची, बरोबर, काही धक्का पण न लावता, बरोबर का? या इन्क्लाइंड प्लेनचं जे अँगल असतं हॉरिझॉन्टल सोबत त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ रिपोज. अल्फाला काय म्हणतो? अँगल ऑफ रिपोज. ठीक आहे, याची मोशन कुठं होऊ शकते? या डायरेक्शन मध्ये मोशन होऊ शकते, खाली, बरोबर आहे का? येस सर. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इकडे ऍक्ट होईल, या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होईल एफ. आता मी काय करतो बघा, फ्री बॉडी डायग्राम काढते. या ब्लॉकला सेपरेट केलं मी इन्क्लाइंड प्लेन पासून. ओके, या ब्लॉकचा वेट कसा ऍक्ट होईल? डब्ल्यू, व्हर्टिकली डब्ल्यू डाऊनवर्ड. ठीक आहे का? हा सरफेस इन्क्लाइंड आहे, इन्क्लाइंडला परपेंडिक्युलर जे नॉर्मल रिएक्शन असते ती काय असते? सरफेसला परपेंडिक्युलर असते कधी पण. हे बघा, ही रिएक्शन फोर्स आर, नॉर्मल रिएक्शन. सो नॉर्मल रिएक्शन जी आहे ती आर एन. रिएक्शन भेटेल ना एक या सरफेस कडून त्या ब्लॉकला. फ्रिक्शनल फोर्स टँजेन्शियल टू द सरफेस, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथं आहे, याला टँजंट फ्रिक्शनल फोर्स असेल असा. मोशन इकडं होतंय म्हणून अपोजिट टू मोशन. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? दिस इज नॉर्मल रिएक्शन. ते वरचे डायग्राम. दिस इज नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे, हे इन्क्लाइंड प्लेन आहे, या प्लेनवर किंवा सरफेस असा त्याच्यावर ब्लॉक ठेवलेला आहे. ओके, आता बघा, इथून एक लाईन काढतो मी अशी. हे अल्फा आहे, हे 90, हे किती असेल? हे बघा, या प्लेनला परपेंडिक्युलर लाईन काढता याच्यामधून इथून. तर प्लेन आणि या व्हर्टिकल याच्यामधले अँगल किती आहे सांगा मला. हे अल्फा आहे, हे 90, बाकी उरलेलं किती असेल मग? 90 मायनस अल्फा लिहू का? हा अँगल बघा, हा व्हर्टिकल आणि इन्क्लाइंड प्लेन मधला अँगल किती असेल? 90 मायनस. ठीक आहे, या डब्ल्यूला मी काय करतो आता? रिझॉल्व करतो. बघा इथं आपण कसं केलं, एफला रिझॉल्व एक या डायरेक्शन मध्ये आणि एक या डायरेक्शन मध्ये. सो एक या प्लेनच्या डायरेक्शन मध्ये करतो, सरफेसच्या डायरेक्शन मध्ये रिझॉल्व करतो त्याला, आणि एक परपेंडिक्युलर टू द सरफेस. हा कंपोनंट काय सांगा मला? हा along the plane, this is perpendicular to the plane. हा inclined plane आहे बघा, हा inclined plane. So along the plane means plane च्या डायरेक्शन मध्ये काय हा कंपोनंट इथे काय आला बघा, काय आला इथं? एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. हा हे इथे एक्झाम्पल मध्ये सांगितलं मी, या साइड मध्ये बघा, अलॉंग द प्लेन वाला कंपोनेंट काय आहे? नीट बघा रे काढवांनो. एफ कॉस ऑफ 90 मायनस
90 minus theta. एफ 90 माइनस थीटा सर, 90 माइनस थीटा. एफ कॉस ऑफ 90 मायनस अल्फा. ठीक आहे, अल्फा इज 90 मायनस थीटा. सो एफ साइन ऑफ अल्फा राहिले. ठीक आहे, हे अल्फा आहे ना अँगल ऑफ रिपोर्ट. हा किती असेल मग 90 मायनस अल्फा. एफ साइन अल्फा आला मग शेवटी. सो डब्ल्यू साइन अल्फा लिहू का हे. हा डब्ल्यू कॉस अल्फा. अंडरस्टूड. अंडरस्टूड और नॉट. Yes sir. आता मी काय करतो, हे जे आहे इन्क्लाइंड प्लेन याला एक्स ॲक्सिस कन्सिडर करतो आणि याला वाय ॲक्सिस. ठीक आहे. आता हे डब्ल्यूला आपण रिझॉल्व केले ऑलरेडी. डब्ल्यू साइन अल्फा आणि डब्ल्यू कॉस अल्फा याला काय परत कन्सिडर करायची गरज नाही आता, कारण या दोघांचा इफेक्टच काय आहे डब्ल्यू. आपण ऑलरेडी रिझॉल्व केले त्यांनी. बरोबर. सो आता मला सांगा समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0 मध्ये काय लिहू. एक्स म्हणजे बघा इन्क्लाइंड लाईन. इन्क्लाइंड लाईनच्या डायरेक्शनमध्ये कोणकोणते फोर्सेस आहेत एक्सच्या डायरेक्शनमध्ये सांगा. एफ फोर्स राईट करेक्ट. अगेन आणखीन बघा एक्सच्या डायरेक्शनमध्ये बघा. एक्सच्या डायरेक्शनमध्ये कोणकोणते फोर्सेस दिसत आहेत. एक एफ आहे, आणखीन कोणचा आहे डब्ल्यू साइन अल्फा आहे का. डब्ल्यू साइन W sin alpha. सो राईट साईडला पॉझिटिव्ह घेतो, लेफ्ट साईडला निगेटिव्ह. काय लिहू मग एफ मायनस डब्ल्यू साइन अल्फा इज इक्वल टू 0. डब्ल्यू साइन अल्फा. एफ इज इक्वल टू डब्ल्यू साइन. ठीक आहे. सो एफ इज इक्वल टू एफ म्हणजे काय असतं म्यू इंटू आर एन. पाहिलंय आपण, पाहिलंय का नाही. Yes sir. Yes दिस इज sir. इक्वेशन 1. आम्हाला सांगा समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 याच्यामध्ये काय लिहू. Minus W cos alpha. आर एन वरती चाललाय बघा पॉझिटिव्ह. वाय डायरेक्शन मध्ये बघा आर एन वरती Yes, sir. चाललाय. मायनस डब्ल्यू कॉस अल्फा खाली येतोय. डब्ल्यू कॉस अल्फा इज इक्वल टू 0. आर एन इज इक्वल टू वॉट डब्ल्यू कॉस. दिस इज इक्वेशन 2. ठीक आहे. आता मी काय करतो 1 डिवायडेड बाय 2 करतो. 1 डिवायडेड बाय 2. सो 1 इज वॉट म्यू आर एन इज इक्वल टू डब्ल्यू साइन अल्फा Request not for the डिवायडेड बाय एक म्हणता आर एन डब्ल्यू कॉस अल्फा. आर एन कॅन्सल, डब्ल्यू कॅन्सल. म्यू इज इक्वल टू वॉट टॅन ऑफ अल्फा. बट मागच्या कंडिशनमध्ये काय पाहिलं आपण म्यू इज इक्वल टू टॅन ऑफ फाय अँगल ऑफ फ्रिक्शन. टॅन ऑफ. ठीक आहे बघा इथं म्यू इज इक्वल टू टॅन ऑफ फाय. सो परत मी इथं काय लिहू शकतो म्यू इज ऑल्सो इक्वल टू टॅन ऑफ फाय. सो टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू टॅन ऑफ फाय इज इक्वल टू म्यू. टॅन कॅन्सल केला तर अल्फा इज इक्वल टू फाय. दिस रिलेशन वी गॉट. ठीक आहे. जर अल्फा इज इक्वल टू फाय असेल तर बॉडी इन रेस्ट असेल, म्हणजे स्वतःच्या वेटमुळं ते काय होणार खाली सरकणार नाही. कारण आपण काय करतोय कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम लावतोय. कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम कधी लावतो आपण जेव्हा बॉडी रेस्टमध्ये और इन इक्विलिब्रियम. ठीक आहे. म्हणजे आपण अज्युम केलं की बॉडी रेस्टमध्ये आहे तर आपल्याला हा रिलेशन भेटलं. म्हणजे जे तुमचं इन्क्लाइंड प्लेनचा अँगल आहे, इन्क्लाइंड प्लेनचा अँगल अल्फा जर ते फायच्या इक्वल असेल तर बॉडी विल बी इन रेस्ट और ऑन द वर्ज ऑफ मोशन. मीन्स मोशन स्टार्ट झालेलं नाही पण ऑन द वर्ज ऑफ मोशन. ठीक आहे. सेल्फ वेटमुळं फक्त. ओके. सेल्फ वेटमुळं. सो दिस इज द रिलेशन वी गॉट. कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम यूज केलं म्हणजे काय केलं आपण बॉडी रेस्टमध्ये आहे असं अज्युम केलं. बरोबर. आणि त्याच्यानंतर डेरिवेशन केलं. नोट डाऊन करा आता कोणाला काय नोट डाऊन करायचं. त्याच्यानंतर अँगल ऑफ रिपोर्टचे डेफिनेशन आहे एक ते लिहून घ्या.
त्याच्यानंतर मी ए क्लासमध्ये एक आणखीन व्हिडिओ घेणार आहे, लेक्चर घेणार आहे, तर त्याचा रेकॉर्डिंग मी शेअर करेल आज. ते सगळ्यांनी बघायचं आहे हां, कारण उद्या जे आहे मी त्या रेकॉर्डिंगच्या पुढून शिकवणार. सर. आजच पाहून घेतलं तर आपल्याला एक्स्ट्रा लेक्चर घ्यायची गरज नाही. लिहिलंय सगळ्यांनी? स्क्रीनशॉट काढा किंवा लिहा. हे लिहून घ्या मात्र, हे मला समजणार नाही Okay, नाहीतर sir. नंतर. हे लिहून घ्या. जस्ट काय केलं आपण, नॉर्मली काय करतो आपण, एखादा फोर्स असेल तर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलमध्ये रिझॉल्व्ह करतो त्याला, राईट. ह्या केसमध्ये पण असं सेम आहे की एक व्हर्टिकल फोर्स आहे सपोज, तर त्याला आपण एक इन्क्लाइंड प्लेन आणि त्याला परपेंडिक्युलर प्लेनमध्ये रिझॉल्व्ह केलं. का रिझॉल्व्ह केलं? कारण आपण एक्स डायरेक्शन ही कन्सिडर केली आणि वाय डायरेक्शन ही कन्सिडर केली. ठीक आहे, म्हणून आपण तसं रिझॉल्व्ह केलं त्याला, जेणेकरून आपल्याला काय होईल, इझी होईल हे इक्वेशन्स वापरायला. बरोबर, कारण तुमचा एफ जो फोर्स आहे तो इन्क्लाइंड प्लेनच्या ह्याच्यामध्ये पॅरललमध्ये, तर म्हणून आपण एक्स डायरेक्शन ही कन्सिडर केली. ठीक आहे. जर आपण नॉर्मल एक्स आणि वाय कन्सिडर केले, हे बघा इकडं लक्ष द्या, तुम्हाला सांगतो कन्सेप्ट. बघताय का सगळेजण? येस सर. आता असं इन्क्लाइंड प्लेन आहे ना, याच्यावर बॉडी आहे आपली, याच्यावर आपली बॉडी आहे, याचा एक वेट असा आहे, फ्रिक्शन फोर्स असा आहे इन्क्लाइंड, नॉर्मल रिॲक्शन अशी आहे. ठीक आहे, असंच आहे ना, फ्रिक्शनल फोर्स असा आहे. जर आपण नॉर्मल एक्स अँड वाय डायरेक्शन कन्सिडर केलं सपोज, तर काय करावं लागेल आपल्याला सांगता येईल का तुम्हाला? जर आपण नॉर्मल एक्स डायरेक्शन ही कन्सिडर केली, वाय डायरेक्शन ही कन्सिडर केली, सांगा बरं समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0 मध्ये काय काय लिहिणार? सांगता येईल का कोणाला? काय सर? जर आपण नॉर्मल एक्स अँड वाय डायरेक्शन अशीच कन्सिडर केली, दिस इज एक्स अँड दिस इज वाय, आणि आपल्याला समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0 हे इक्वेशन वापरायचं आहे, कसं करावं लागेल? आपण काय केलं, आपल्या सोयीस्करसाठी, आपल्या सोयीसाठी आपण एक्स डायरेक्शन ही कन्सिडर केली इन्क्लाइंड वाय डायरेक्शन त्याला परपेंडिक्युलर कन्सिडर केली. पण जर आपण एक्स डायरेक्शन ऑडवीज कन्सिडर केली असती, जसं नॉर्मल एक्स असते तसं, तर काय काय करावं लागलं असतं आपल्याला? आपल्याला मग काय करावं लागलं असतं, याचा एक कंपोनंट एक्समध्ये काढावं लागलं असतं, राईट, वायमध्ये एक कंपोनंट काढावं लागलं असतं, बरोबर का? आर एनचं एक कंपोनंट एक्समध्ये काढावं लागलं असतं आणि एक वायमध्ये काढावं लागलं असतं. डब्ल्यूचं कंपोनंट एक एक्समध्ये काढावं लागलं असतं, एक वायमध्ये काढावं लागलं असतं. हां दोन काढावं लागलं. हां, समेशन ऑफ एफ एक्स मग सगळे एक्स कन्सिडर केले असते तुम्ही, आणि समेशन ऑफ एफ वाय म्हणजे सगळे वाय कन्सिडर केले असते तुम्ही. आपण हे पाहिलं नाही का कॉन्करंट फोर्स सिस्टीममध्ये? काय करतो आपण, रिझॉल्व करतो ना या फोर्सला एक्स कंपोनंटमध्ये आणि वाय कंपोनंटमध्ये. तुम्ही काही अभ्यास करत नाही, तुम्हाला काही समजत नाही. ठीक आहे, हे तुमच्या डोक्यावरून चाललं आहे, जेव्हा तुम्ही व्यवस्थित लक्ष द्याल तेव्हा कळेल.
ठीक आहे, काय बघा हे डोक्यावरून चाललंय तुम्हाला. ठीक आहे, फॉर इझी पर्पज वी हॅव मीन्स रिडिझाइंड अवर एक्स अँड वाय ॲक्सिस. ठीक आहे, या कंडिशनमध्ये आपण इन्क्लाइंड प्लेनमध्ये याला एक्स पकडले आणि याला वाय पकडले. ओके, लिहिले सरांनी.